बिरदेवच्या स्टोरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्याचं शिक्षण ज्या परिस्थितीमध्ये झालं, ज्या शाळेमध्ये झालं ती शाळा आणि ती शाळा आहे मराठी शाळा, मराठी माध्यमाची शाळा. ज्या मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलो किंवा तो शिकला त्या मराठी माध्यमामुळे त्याच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या. त्यानं स्वतः सांगितलं की मी 10वीला मला 96% मार्क्स मिळाले. का मिळाले 10वीला 96%? त्याला कोणत्याही प्रकारची ट्युशन्स नव्हती, क्लास नव्हते, तो काही इंग्रजी मीडियमचा नव्हता, जिल्हा परिषद शाळेतून आलेला होता. मग त्याला 96% मार्क का मिळाले? कारण तो जो शिकला लहानपणापासून त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या आणि त्याच्यामुळं त्याला ते समजायला लागलं. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे या सगळ्या याच्यामध्ये की जिल्हा परिषद शाळा आणि मराठी माध्यम हा जो एक महत्त्वाचा भाग आहे बिरदेवच्या आयुष्यातला, त्याच्यावर कोणी फोकस करायला तयार नाही. कारण त्याच्यावर जर फोकस केलं तर इथल्या लोकांच्या ज्या ह्या शैक्षणिक संस्था आहेत, इंग्रजी मीडियमच्या नावाखाली ज्या चालतात, ज्या लोकांकडून लाखो करोडो रुपये उकळतात, त्या सगळ्यांचे धाबे दणाणणार आहेत. त्या सगळ्यांचं दुकान बंद पडणार आहे. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, की त्याला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सवय कधी लागली तर 5वीला असताना. 5वीला असताना त्यांनी काय केलं तर नवोदयच्या परीक्षेचा अभ्यास केला, पण त्याचा रिझल्ट आला नाही. आजही आपल्या घरातल्या लेकरांना जर आपण जिल्हा परिषदेच्या किंवा मराठी मीडियमच्या शाळेतून शिकवलं आणि लहानपणापासून अशा स्पर्धा परीक्षा, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, अशा स्पर्धांना जर आपण त्यांना बसवलं, त्यांचा चांगला अभ्यास करून घेतला, त्यांचं बेसिक कंप्लीट करून घेतलं, तर निश्चितपणे या मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होईल. मग ते 5वी नवोदय असो, 8वी एनएमएमएस असो, की मग एनटीएस असो, एमटीएस असो, अशातून तो जेव्हा पुढे जाईल, तेव्हा त्याला एमपीएससी, यूपीएससी किंवा यासारख्या स्पर्धा परीक्षा अवघड जाणार नाहीत. आणि हे सगळं घडावं म्हणून आपण पहिल्यापासून प्रयत्न करतो आहोत. खेड्यापाड्यातल्या लेकरांना अगदी योग्य पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन व्हावं